सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 या आपल्या मिशनमध्ये ऍक्सेप्ट चॅलेंज अँड क्वालिफाईड टीईटी या अभ्यास पर्वातील आजच्या भागात मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपणा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, महा टीईटी 2025 ची आपण तयारी करत आहोत. 5 दिवसांनी म्हणजेच रविवारी परीक्षा आहे. उरलेल्या 5 दिवसांमध्ये सर्वच विषयांची आपल्याला अगदी वेगाने रिव्हिजन करायची आहे. टू बूस्ट युअर रिव्हिजन आपण वेगवेगळे संभाव्य प्रश्नांचा सराव करतोय. आपण वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचा सराव करतोय. कालच्या भागामध्ये आपण टीईटी 2024चा पेपर सेकंड अभ्यासला. त्यानंतर टीईटी 2021चा पेपर फर्स्ट अभ्यासला. आजच्या भागामध्ये आपण 2021चा पेपर सेकंड आणि 2018चा पेपर सेकंड अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया 2021चा पेपर सेकंड. पहिला प्रश्न आहे, शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार टिंबटिंब यांनी मांडले. शरीरातील 4 द्रवांवर आधारित म्हटलं की तुमच्या समोर हिप्पोक्रेटिस यायला पाहिजे, कारण हिप्पोक्रेटिस यांनी शरीरातील 4 द्रवांवर आधारित आपले व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण केलेले आहे. शरीरातले 4 द्रव कोणते? रक्त, पिवळे पित्त, श्याम पित्त म्हणजे काळे पित्त आणि कफ या 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही आणि विषण्ण असे व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण केले आहे. अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजून घेणे, विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियमांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची टिंबटिंब आहे. सामान्यीकरण उपपत्ती, शक्तिवादी उपपत्ती, समान घटक उपपत्ती, बॅगलेची उपपत्ती, सामान्यीकरण उपपत्ती ह्याचं सार आपण काढतो म्हणजे त्याचं सामान्यीकरण करतो. सामान्यीकरण उपपत्ती कुणाची? जाड्याची सामान्यीकरण उपपत्ती. खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणाचक्राचे योग्य क्रम दाखवतो? बघा, प्रेरणाचक्र म्हटलं की तुमच्या समोर काय आलं पाहिजे? गरजेतून निर्माण होणारी अस्वस्थता, अस्वस्थतेमुळे आपण करत असलेले प्रयत्न, त्यातून समतोल साधणं आणि समाधान म्हणजे गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल आणि समाधान. ऑप्शन नंबर 63. सॅलवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही? आत्मप्रचिती. आत्मनियंत्रण आहे, आत्मविश्वास आहे, भावनांची जाणीव आहे, अचूक आत्मपरीक्षण हे त्यात समाविष्ट नाही. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? संघर्षाच्या कारणांपासून अलिप्त राहावे आहे उपयुक्त. संघर्षाची नेमकी कारणे शोधावी आहे उपयुक्त. वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करावा हा पर्याय उपयुक्त नाही. 3 इज द करेक्ट ऑप्शन. विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? म्हणजे एकच बाब योग्य आहे. या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यांसारखे असते. नाही, या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यांसारखे नसते. विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत, वेगळे असावेत. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही, सामावून घेता येते. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी, हे विधान योग्य आहे. दिस इज द करेक्ट ऑप्शन. धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते. याबाबत खाली दिलेल्या योग्य जोड्या जुळवून योग्य जोड्यांचा पर्याय सांगा. बोधावस्था म्हणजे आता आपण जो काही विचार करतोय, जे बोलतोय तेच, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला चटकन अवस्थात अ3 आणि अ3 असलेला फक्त एकच ऑप्शन या ठिकाणी, ऑप्शन सेकंड. सो दिस इज द आन्सर. उपबोधावस्था म्हणजे त्या गोष्टी आठवण्यासाठी आपल्याला थोडासा प्रयत्न करावा लागतो. आणि अबोधावस्था म्हणजे काय? तर त्या बोधावस्था अनकॉन्शियस माइंडमध्ये असतात आणि त्या आपल्याला लवकर आठवत नाही, मतप्रयासाने आठवतात. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच
पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला टिंबटिंब स्मृती म्हणतात. अशा स्मृतीला तार्किक स्मृती म्हणतात. कारण तार्किक स्मृतीमध्ये आपण समजून उमजून पाठ करतो. यांत्रिक स्मृतीमध्ये आपण समजून उमजून न घेता पाठ करतो. तात्कालिक स्मृतीमध्ये आपल्याला जी गोष्ट लगेच हवी आहे तेवढी त्या पद्धतीने आपण ते करतो. आणि दूर म्हणजे लॉंग टर्म मेमरी. म्हणून समजून उमजून घेऊन जर पाठांतर केलं तर ती तार्किक स्मृती. स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? डाल्टन पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत. स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य. प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिला तिचा आणि आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासून एखादी उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा ती टिंबटिंब या प्रकारची संरक्षण यंत्रणा असते. बघा, एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला आपण तिच्या बरोबर राहतो, तिच्यासारखं वागतो आणि त्या व्यक्तीमुळे आपण आपली ओळख इतरांना सांगतो. ही जी संरक्षण यंत्रणा आहे ती संरक्षण यंत्रणा आहे तादात्म्य. नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य, सानिध्य इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात. असे मत मांडून साहचर्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सादर केली? बघा, साहचर्यवाद आणि प्रबोध उपपत्ती म्हटलं की तुम्हाला आठवलं पाहिजे जॉन हर्बर्ट. जॉन हर्बर्ट यांचा साहचर्यवाद आहे. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली? आर्मस्ट्रॉंग म्हटलं की आपल्याला आठवली पाहिजे ती संशोधन पद्धती किंवा स्वयंसंशोधन. स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? म्हणजे एकच विधान योग्य नाही, बाकीचे योग्य आहेत. प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव. बरोबर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असते हे चुकलेले आहे, हे योग्य नाही. म्हणजे दिस इज करेक्ट आन्सर. प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता ही वेगळी असते. खाली 3 उपगम आणि त्यांच्याशी संबंधित आशयातील फरक दिलेला आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? पहिल्या कॉलम मध्ये उपागम आहे, पेडागॉगी, अँड्रागॉगी, म्युटोगॉगी. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आशय आहे. बघा, पेडागॉगी मध्ये आशय शिक्षक ठरवतात, म्हणजे फर्स्ट बी कुठे आहे? सेकंड आणि फोर्थ. म्हणजे या दोन्हीपैकी एक उत्तर आहे. अँड्रागॉगी मध्ये आशय शिक्षक आणि विद्यार्थी ठरवतात. सी, सेकंड मीन्स सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. आणि म्युटोगॉगी मध्ये आशय विद्यार्थी ठरवतात. खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? म्हणजे एकच विधान योग्य आहे. वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते. चुकले. वाढ ही निश्चित स्वरूपाची असते. वाढ ही अनुवंशिक असते, हे योग्य आहे. दिस इज आन्सर. खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्यांच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? म्हणजे बाकीचे योग्य आहेत. नवजात शिशुला भावविश्व नसते, इथेच तुमचा आन्सर मिळाला. नवजात शिशुला भावविश्व असते पण ते आपल्याला कळत नाही. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना. योग्य आहे. बाह्य उद्दीपकाविषयी केवळ जाणीव म्हणजे संवेदना, हे योग्य नाही. कारण केवळ जाणीव म्हणजे संवेदना नाही. बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना. बाह्य उद्दीपकाशिवाय संवेदना होणे शक्य नाही, हेही बरोबर आहे. म्हणजे सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समष्टीवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? जे बाकीचे विधान पुष्टी देतात. संवेदनेला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. बरोबर. कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते, हे विधान पुष्टी देत नाही. कारण आपल्याला आकृती आणि पार्श्वभूमी दोन्ही लक्षात घ्यावे लागतात. सो दिस इज द करेक्ट आन्सर. प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनुष्यचक्षुपुढे उभे राहते, ती प्रतिमा होय. प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही?
म्हणजे बाकीचे योग्य आहेत. प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे. बरोबर आहे. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात, हे चुकलेलं आहे, हे अयोग्य आहे. प्रतिमा ह्या सारख्याच तीव्रतेने तयार होत नाहीत, त्या वेगवेगळ्या तीव्रतेने तयार होतात. पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भूताखेतांच्या कथा, ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? सौंदर्यनिष्ठ कल्पना, अनिर्बंध कल्पना, व्यावहारिक कल्पना, पुनरुत्पादक कल्पना, अनिर्बंध कल्पना. करेक्ट आन्सर. तर पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? बघा, हाच प्रश्न आपल्याला कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण अभ्यासलाय. तिथे प्रश्न असा होता, मन यांच्या मते पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे टिंबटिंब होय. आपण उत्तर लिहिलं होतं विचार. आता प्रश्न काय आहे? पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? नॉर्मन एल मन इज द करेक्ट आन्सर. खाली दिलेल्या विचार प्रक्रियाबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करीत नाही, म्हणजे बाकीचे स्पष्ट करतात? काकतालीय न्यायाने घटना व त्यांचे कारण यात संबंध जोडू नये. बरोबर. संबोध निर्माण करीत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे. हे महत्व स्पष्ट करीत नाही, कारण संबोध निर्माण करताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्रांचा वापर करणं आवश्यक आहे. गिलफोर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? बोध बसतो, स्मरण बसतं, मूल्यमापन बसतं, पद्धती बसत नाही. दिस इज द करेक्ट आन्सर. गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला आहे. गुणविशेष, परिपक्वता, अध्ययन, परिणाम. त्यांनी परिपक्वतेवर भर दिला, मॅच्युरिटी. खालीलपैकी ही टिंबटिंब ही औपचारिक अध्यापन पद्धती आहे. अनुदेशन उपपत्ती, ब्रुनरची उपपत्ती, सॉक्रेटिसची उपपत्ती, अध्ययनाची सामान्य उपपत्ती. अध्ययनाची सामान्य उपपत्ती ही औपचारिक अध्यापन पद्धती आहे. सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता टिंबटिंब आहेत. सामान्य अध्ययन उपपत्ती म्हटलं की एन.एल. गेज हे तुमच्या समोर यायला हवेत. एन.एल. गेज यांनी सामान्य अध्यापन उपपत्ती मांडली. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी टिंबटिंब हा मनोसामाजिक घटक आहे. शारीरिक दुबळेपणा नाही, अनुवंश नाही, शरीरयष्टी नाही, संस्कृती. दिस इज द करेक्ट आन्सर. हा मनोसामाजिक घटक आहे. मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात? शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी. बरोबर. प्रत्येकाच्या उपजत वृत्ती, कला लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अभ्यास विषयांची सोय करण्यासाठी. बरोबर. गरीब किंवा मागासलेल्या विद्यार्थ्यांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी. हेही बरोबर. शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी. हेही बरोबर. म्हणजे अ, ब, क, ड सर्व बरोबर आहे. आपला ऑप्शन आहे डी इज द करेक्ट आन्सर. ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य असते, स्वातंत्र्य नसते, तसेच पूर्ण बंधनही नसते, मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तनविषयक 3-4 पर्याय दिलेले असतात. 3-4 पर्याय दिलेले असतात म्हणजे मर्यादित बंधन असते. त्यास टिंबटिंब म्हणतात. साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान, कारक अभिसंधान, तात्कालिक अभिसंधान. साधक अभिसंधान. स्किनर. करेक्ट ऑप्शन. व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडवून आणण्यासाठी टिंबटिंब हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. संस्करण, अनुदेशन, प्रशिक्षण, अभिसंधान. अभिसंधान आपण अभिसंधानामध्ये हे पाहिले की योग्य वर्तनाला बक्षीस, अयोग्य वर्तनाला शिक्षा. अशा प्रकारे आपण 2021चा पेपर सेकंड अभ्यासलाय. आता आपण 2018च्या पेपर सेकंड कडे वळूया. पहिला प्रश्न आहे, औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली अत्याधुनिक अध्यापन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनांचा, उपक्रमांचा अवलंब करून विकसनशील व गतिमान राहावे लागते, अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती होय? बुद्धिमंथन. औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली पद्धती आहे बुद्धिमंथन.
65. अध्यापन प्रतिमाने व त्यांचे उद्गाता यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? आता इथे स्मरणशक्ती प्रतिमान, सर्जनात्मक प्रतिमान, सामाजिक पृच्छा प्रतिमान, प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान ही प्रतिमाने दिलेली आहेत आणि इकडे उद्गाता दिलेल्या आहेत. आता समजा असं आहे की तुम्हाला प्रत्येक प्रतिमानाचा उद्गाता काही माहिती नाहीये. मग काय करायचं? कुठलं तरी एक जर तुम्हाला माहिती असेल तर त्याची जोडी शोधायची. समजा स्मरणशक्ती प्रतिमान आहे. त्याचा उद्गाता विल्यम गार्डन आहे. मग फर्स्टला कुठं आहे? तर पहिल्याच्या तिथे तुम्हाला आन्सर मिळतात. दिस इज आन्सर. फ्लांडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे? यात कृतीवर भर जास्त दिला जातो. हे अयोग्य आहे. यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्व आहे. बरोबर. फ्लांडर्सच्या प्रत्येक आंतरक्रियेमध्ये निरीक्षणाला अत्यंत महत्व आहे. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात, तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल राखतात, आवश्यक तेथे पुढाकार घेऊन मदत करतात. बघा, भावनिक विकासाला मदत करतात, तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल साधतात आणि आवश्यक तेथे पुढाकार घेतात म्हणजे व्यक्ती विकास प्रतिमान. अगदी अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? जे बाकीचे योग्य आहेत. या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा. बरोबर. या मुलांना मानसोपचार तज्ञाकडे न्यावे. बरोबर. त्यांच्या त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे न्या. हे चुकलेलं आहे. त्यांच्यासाठी मूर्ताकडून अमृताकडे न्यायला हवंय. दिस इज द करेक्ट आन्सर. इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता, उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले? गिलफोर्ड. हाच प्रश्न आपण काल सुद्धा अभ्यासला. गिलफोर्ड यांनी 120 घटकांची बुद्धिमत्ता बनलेली असते असा सिद्धांत मांडला आणि मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता, उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन केले. खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या व्याख्या यांच्या जोड्यांचा क्रम कोणता? आता इथे पहिल्या कॉलममध्ये मानसशास्त्रज्ञ आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांच्या व्याख्या आहेत. आता तुम्हाला काही सगळ्या सगळ्या व्याख्या प्रत्येकाला माहिती असतीलच असं नाही. तर एखादी व्याख्या जर माहिती असेल तर आपण ती शोधायची. नॉर्मन मन. समजा नॉर्मन मन यांची व्याख्या काय आहे? बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व म्हणजे मानसिक संघटनांची यंत्रणा म्हणजे 1D. फर्स्ट डी कुठे आहे? लास्ट म्हणजे फोर्थ इज द करेक्ट आन्सर. प्रायोगिक पद्धतीविषयी खाली दिलेल्या बाबीतून कोणती बाब अयोग्य आहे? म्हणजे बाकीच्या योग्य आहेत. या पद्धतीत पूर्वनियोजित वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते. हे बरोबर आहे. या पद्धतीत किमान 2 व्यक्तींची गरज असते. हेही बरोबर आहे. प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. हे चुकलेलं आहे. प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अध्ययन क्रियेतील प्रगतीस खालीलपैकी कोणते विधान सहाय्यभूत ठरत नाही? एखाद्या विषयात विशेष रुची असेल तर प्रगती वेगाने होते. बरोबर. जी गोष्ट शिकवायची आहे तिचे अध्ययन पूर्वी काही प्रमाणात झालेले असेल तर ते प्रगतीला अपकारक ठरते. उलटे ते प्रगतीला मदत करते म्हणजे हे सहाय्य करत नाही. दिस इज करेक्ट आन्सर. खालीलपैकी कोणत्या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अतिउत्साह दाखवतात? कॉर्टिसॉन, ॲड्रिनल, इन्शुलिन, थायरॉक्सिन. हाच प्रश्न आपण कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा अभ्यासला होता. त्याच्यामध्ये प्रश्न असा होता की ॲड्रिनलच्या कमी स्रावामुळे व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते घटक दिसून येतात? तर व्यक्तीमध्ये कमतरता जाणवते असं आपण उत्तर लिहिलं होतं. तर ॲड्रिनल या स्रावामुळे तो जर कमी स्रावला तर त्यामुळे व्यक्तीमध्ये कमतरता दिसून येते आणि जर त्याचा स्राव अधिक असेल तर व्यक्ती अतिउत्साही बनते, तिच्यामध्ये चैतन्य निर्माण होते. म्हणून दिस इज द करेक्ट आन्सर. खाली दिलेल्या गरजांपैकी कोणती गरज व्यक्तिगत आहे? प्रतिष्ठा, सुरक्षा, जोडीदाराची गरज, परावलंबित्व. प्रतिष्ठा ही व्यक्तिगत गरज आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावादासंबंधी खालीलपैकी कोणते तत्व समाविष्ट आहे? ज्ञान हे गतिशील नसून स्थितिशील आहे, हे नाही समाविष्ट. स्थानिक परिसराचा विद्यार्थ्यांच्या ज्ञान रचनेत फारसा वाटा नसतो, हे पण नाहीये. पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात, हे बरोबर आहे. हे तत्वांमध्ये समाविष्ट आहे. एखाद्या कारकुनावर साहेब रागावले तर कारकुन साहेबावर रागू शकत नाही. तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो. हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते? हे संरक्षण यंत्रणेच्या विस्थापन या प्रकारामुळे घडते. म्हणजेच तो काय करतो? एकाचा राग दुसऱ्यावर काढतो.
विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? संशोधनात्मक मुलाखत, निदानात्मक मुलाखत, उपचारात्मक मुलाखत, माहितीपर मुलाखत. बघा, निदानात्मक मुलाखत निदान करण्यासाठी घेतली जाते. उपचारात्मक मुलाखत उपचार करण्यासाठी घेतली जाते. माहितीपर मुलाखत माहिती मिळवण्यासाठी घेतली जाते. केवळ संशोधनात्मक मुलाखत घेतली तर आपल्याला या मुलांच्या मनामध्ये भीती काय आहे, चिंता का वाटते, दडपण कसलं आहे हे समजून घेता येईल आणि त्या दृष्टीने त्यांना दिशा दाखवता येईल. म्हणजे करेक्ट आन्सर इज संशोधनात्मक मुलाखत. इयत्ता 7वी मधील 50 विद्यार्थ्यांमध्ये सचिनचा गणितातील गुणानुक्रम चौथा आहे. तर त्याचा शततम क्रम किती? शततम क्रम म्हणजे 100 कितवा. जर 50 विद्यार्थ्यांमध्ये तो चौथा आहे तर 100 विद्यार्थ्यांमध्ये तो 8वा असेल. ते सुद्धा आन्सर. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे? म्हणजे एकच वैशिष्ट्य आहे. विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते. हे विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक अप्रभावी असतात. हे वैशिष्ट्य नाही. प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची नसते. हे वैशिष्ट्य नाही. विकासाची गती प्राथमिक अवस्थेत कमी असते. हे वैशिष्ट्य नाही. फर्स्ट इज द आन्सर. विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते हे वैशिष्ट्य आहे. जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते? प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला शिकते. बौद्धिक विकासाची अवस्था, क्रियापूर्व, प्रतिनिधित्वाचा काळ, मूर्त क्रियाकाल, शब्दपूर्व अवस्था. बौद्धिक विकासाची अवस्था इज द करेक्ट आन्सर. या अवस्थेमध्ये मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते. किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहण्याची असते. याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? विद्यार्थ्यांचे त्यांच्या मर्जीनुसार गट करून त्यांना त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित कराव्यात. हे शिक्षकाने टाळावे, कारण त्यांच्या मर्जीनुसार जर गट केले तर शिक्षकांना त्यांना कंट्रोल करणं अवघड जाईल. वर्गाच्या शांततेची सजावटीची जबाबदारी त्यांच्यावर टाकावी हे बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने बघावे हे बरोबर आहे. टोळी करून विध्वंसक कार्य करायला उद्युक्त होणार नाही हे पाहावे हेही बरोबर आहे. त्यामुळे आपलं आन्सर ऑप्शन 1 इज द करेक्ट ऑप्शन. व्यक्तिविकासामध्ये अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. या संदर्भात खालील दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे म्हणजे बाकीचे सत्य आहेत? सांस्कृतिक परिस्थितीचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो. हे विधान असत्य आहे. विकासासाठी लागणारी मूळ शक्ती पुरवण्याचे काम अनुवंशिकतेकडून केले होते सत्य आहे. सर्वसाधारण बालकाला रंगरूप, उंची या बाबी अनुवंशिकतेने प्राप्त होतात हे सत्य आहे. विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते हे सत्य आहे. निष्पष्ट इज द करेक्ट ऑप्शन. मानसिक वय हा संबोध म्हणजे बुद्धिमापन क्षेत्रातील बिनेची मोठी देणगी, अल्फ्रेड बिनेची. याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? शारीरिक विकासाप्रमाणे व्यक्तीचा मानसिक विकास होतोच असे नाही. हे विधान योग्य आहे. शारीरिक विकासाप्रमाणे व्यक्तीचा मानसिक विकास होतोच असे नाही. काही वेळेला शारीरिक विकास खूप होतो आणि मानसिक विकास होत नाही. मानसिक विकासाचा वेग सर्वांचा सारखाच असतो. हे विधान अयोग्य आहे. व्यक्तीच्या जन्मजात बौद्धिक क्षमतेवर मानसिक विकास अवलंबून नसतो. हे विधान अयोग्य आहे. सामान्यतः वयाच्या 16व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो. हे विधान अयोग्य आहे. म्हणजे यामध्ये एकच विधान योग्य आहे. शारीरिक विकासाप्रमाणे व्यक्तीचा मानसिक विकास होतोच असे नाही. थॉर्नडाईक यांनी बुद्धिविषयक उपपत्ती मांडताना स्पियरमन यांच्या उपपत्तीवर आक्षेप केलेल्या मतांमधील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे म्हणजे बाकीचे सत्य आहेत? बुद्धी ही मज्जातंतू आणि त्यांचे परस्पर निगडीत होणे यावर अवलंबून असते. सत्य आहे. मज्जातंतूंमधील प्रक्रिया गुंतागुंतीच्या आहेत हेही सत्य आहे. बुद्धीचे सर्व मान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहेत हेही सत्य आहे. एखादे बौद्धिक कार्य कोणत्या दर्जाचे होईल हे मज्जातंतूंमधील प्रक्रियेवर अवलंबून आहे हे असत्य आहे. व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात
त्यांचे प्रसंगानुरूप प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? म्हणजे एकच विधान योग्य आहे. व्यक्तीला स्वतःच्या भावनांची ओळख असणे गरजेचे आहे. बरोबर आहे. भावनेचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. हेही बरोबर आहे. एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब आहे. हे अयोग्य आहे. दिस इज द करेक्ट आन्सर. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अवधानाचे वैशिष्ट्य नाही? अवधान ही निवडक प्रक्रिया आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते हे वैशिष्ट्य आहे. एखादी आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही हे बरोबर आहे. अवधान एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ टिकवून ठेवता येत नाही हे बरोबर आहे. म्हणजे ही तीन वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य नाहीये. अवधान ही निवडक प्रक्रिया आहे हे वैशिष्ट्य नाही. संवेदनाची निवड ही चेतकाच्या स्वरूपावर अवलंबून असते. खालील चित्राचे अवबोध होत असताना त्यांच्या संवेदनांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या रचनेत होईल? समीपता, साधर्म्य, सातत्य, पूर्णत्व. इथे आपल्याला या आकृतीचा जो अवबोध होतो तो हे दोन ॲरो, हे दोन ॲरो, हे दोन ॲरो असा होतो. पण हे दोन ॲरोंचा काय होतो? कारण हे दोन जवळ आहेत, हे दोन जवळ आहेत आणि हे दोन जवळ आहेत. म्हणजे समीपता इज करेक्ट आन्सर. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करीत नाही? समर्थन करीत नाही. आपण नुकत्याच अनुभवलेल्या गोष्टींच्या धारणेची मज्जा प्रक्रिया काही काळापर्यंत चालू राहते. पहिलंच ऑप्शन तुम्हाला उत्तर देते. हे समर्थन करीत नाही. ही धारणेची प्रक्रिया काही काळापर्यंत चालू राहत नाही. धारणा निरनिराळ्या पातळीवर असते. धारणाशक्ती सर्वच गोष्टींच्या बाबतीत सारखी असत नाही. एका विषयाचे पठण संपताच दुसऱ्या विषयाचे पठण सुरू केले की धारणा चांगली होते. हे समर्थन करतात. खालीलपैकी कोणते उदाहरण निर्मायक विचाराचे नाही? शास्त्रज्ञ शोध लावतात, शिल्पकार वस्तुशिल्प तयार करतात, शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात, शिक्षक निसर्गचित्र काढतात. शिक्षक निसर्गचित्र काढतात तिसरं करेक्ट आन्सर. खाली दिलेल्या संबोधाविषयीच्या विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पुरेसे व स्पष्ट संबोध निर्माण झालेले नसतील तर विचार प्रक्रियेत अडथळे येतात. योग्य आहे. इतरांचे विचार नीट समजण्यासाठी तसेच स्वतःचे विचार नीट मांडता येण्यासाठी संबोध स्पष्ट वाचूक हवेत. योग्य आहे. मूळ संबोध स्पष्ट नसतील तरीही पुढचे संबोध सहजपणे स्पष्ट होतात. हे अयोग्य आहे. करेक्ट आन्सर. प्रतिमेचे प्रकार व त्यांचे उदाहरण यांच्या योग्य जोड्यांचा योग्य पर्याय कोणता? इथं प्रतिमा आहे. गती प्रतिमा, स्वाद प्रतिमा, गंध प्रतिमा, स्पर्श प्रतिमा. आणि इथे उदाहरण आहे. मखमलचा मऊपणा जाणवणे, कचरा कुंडीच्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावणे, वाहनांच्या वेगाची तुलना करणे, अन्नाची चव लक्षात राहणे. आता गती प्रतिमा म्हणजे वाहनाच्या वेगाची तुलना करणे. फर्स्ट क एकाच ठिकाणी आहे. मीन्स इज द करेक्ट आन्सर. जेव्हा अध्ययन करता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग करतो तसेच नवीन नवीन परिस्थितीशी साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीत दिलेला प्रतिसाद तो नवीन परिस्थितीत देतो तेव्हा थॉर्नडाईकच्या कोणत्या उपनियमाचा वापर केला जातो? प्रतिक्रियांच्या वैविध्याचा, प्रतिक्रियांच्या समानतेचा, मांडणी किंवा रचना, घटकांची पूर्वशक्ती. बघा, अध्ययन करता एका परिस्थितीमध्ये जे पूर्वानुभव आले तेच दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरतोय म्हणजे प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धती होय? संशोधन पद्धती. हाच प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झाला. ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण आहे आणि 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आहे. अशा प्रकारे आपण 2018ची प्रश्नपत्रिका अभ्यासली, 2021ची प्रश्नपत्रिका अभ्यासली. उद्याच्या भागामध्ये आपण गणिताच्या काही ट्रिक्स अभ्यासणार आहोत की जेणेकरून तुम्हाला गणिताचा पेपर कमी वेळेमध्ये सोडवता येईल. तोपर्यंत अभ्यास करा, खुश राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा. थँक्यू.